नमस्कार, मी साहिल मनगोई, अभय एक्सलंट गणेशोत्सव मंडळ नागठाणेचा एक कार्यकर्ता। सर्वप्रथम सर्वांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा। मंडळातर्फे आजपासून गणेश चतुर्थीच्या निमित्ताने राष्ट्रीय व राज्य स्मारक जनजागृती सिरीज चालू होत आहे। तर चला आपण यांची माहिती करून घेऊयात। तुम्हाला माहिती आहे का, आपल्या देशात 3650 राज्य व राष्ट्रीय स्मारके आहेत। त्यापैकी एक असलेले पैठण येथील ऐतिहासिक तीर्थस्तंभ आहे। तर चला आपण याची माहिती करून घेऊयात। पैठण शहराच्या दक्षिणेस ऐतिहासिक नागघाट परिसरात असलेल्या तीर्थस्तंभ पर्यटकांचे प्रमुख आकर्षण आहे। शिल्पशास्त्रीय दृष्ट्या विचार करता स्तंभाची निर्मिती प्रारंभी यादवकालीन असावी। हा तीर्थस्तंभ 8x8 फूट अशा दगडी अधिष्ठानावर स्थित आहे। तीर्थस्तंभाची जमिनीपासूनची उंची 8.97 मीटर एवढी आहे। काळाच्या ओघात स्तंभात अनेक स्थित्यंतरे झाल्याचे दिसते। स्तंभातील मध्यभागावर मातृका, भैरव आणि गणेश ही शिल्पे उत्कृष्टरित्या कोरलेली असून शिल्पातील बारकावे अचूक अंकित केले आहेत। त्यावर भौमितिक नक्षी असून त्यांच्यावर पूर्ण कलशाचे अंकन केले आहे। त्याच्यावरील पटात मिथुन शिल्पे आकर्षक असून ते गतिमान आहेत। त्यावरील भागात सुंदर घंटा वर्तुळा कृतीपट्टी बसवली आहे। अशा प्रकारे या स्तंभाचे एकूण 4 भाग पडतात। कमानीयुक्त असलेला चौथरा म्हणजे स्तंभपाद, त्यावर शिल्पपट, पूर्ण कलश व मिथुन शिल्पे असलेला भाग म्हणजे स्तंभमध्य, त्यावर सप्तमातृकापट असलेल्या फलकांपासून पोतिकेपर्यंतचा भाग म्हणजे स्तंभशीर्ष व सर्वात वर छत्र असलेल्या चौकोनी कोष्टकाची निर्मिती केली आहे। या प्रकारे स्तंभाच्या विविध भागांचे प्रयोजन केलेले आहे। सदर स्तंभ हा वास्तुशैलीचा उत्कृष्ट नमुना असून पैठण शहराचे भूषण आहे। मात्र काळाच्या ओघात व दुर्लक्षामुळे तीर्थस्तंभाची झीज होत आहे। विशेष म्हणजे हा इतिहासाचा साक्षीदार असलेला तीर्थस्तंभ राज्य संरक्षित स्मारके असल्याचे घोषित केले आहे।